श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीत कायदेशीर मदत वितरण यंत्रणेचं सशक्तीकरण या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात सर्वसामान्य माणसासाठी न्यायदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कोणते प्रयत्न होणं गरजेचं आहे याविषयी जाणून घेऊया. श्रोतेहो, विलंबानं मिळालेला न्याय हा अन्यायच असतो अशी एक म्हण आहे. यासाठी न्यायदानाची प्रक्रिया विनाविलंब आणि सुलभ होण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली. याविषयी ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले, काल आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सर्वोच्च न्यायालयात आजही कायदा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे काही वेळेला कायद्याच्या अज्ञानाने व न्यायालयाच्या भीतीचा बागुलबोळा हा लोकांच्या मनात उभा राहतो आणि मग लोक शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, आपल्या हक्काचं संरक्षण कोण करणार, देव असेल तर देव करेल, अशा भ्रामक कल्पना लोकांच्या मनात येत असतात. त्यामुळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की यापुढच्या भविष्य काळामध्ये सर्वसामान्यपर्यंत कायदा पोहोचला पाहिजे. कायदा हा जटिल असतो, त्याच्या भाषा परिभाषा त्याची कठीण असते. हे सर्व जरी खरं असलं तरी सामान्य माणसाला आपल्या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाची घटना बनवलेली आहे, त्या घटनेने आम्हाला काय अधिकार दिले हे आजपर्यंत किती लोकांना माहिती आहे? बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि म्हणून ही आपल्या हक्काची जाणीव ही एक करून दिली पाहिजे आणि त्याकरता आपल्याला काय उपाययोजना करता येईल याविषयी सविस्तर विवेचन पंतप्रधानांनी केलं. माझ्या मनामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित यावेळेला आली आहे की लोकांना जर सुदृढ नागरिक बनवायचं असेल तर निश्चितपणे त्यांना कायदा हा समजला पाहिजे. तर कायदा कसं समजेल? कायदा कठीण मोठ्या मोठ्या पुस्तकात वाचला पाहिजे, वकिलांकडे जायला पाहिजे? अजिबात नाही. कायद्यात हा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर कायद्याचा उद्देश काय, कायदा कशा करता अस्तित्वात आला आणि ज्याला तर्क सुसंगत असं म्हणता येईल असं अनुमान काढता येतं की नाही हे आपण बघितलं पाहिजे. श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात न्यायप्रक्रियेतलं लोकन्यायालयाचं महत्त्व अधोरेखित केलं. खटल्यांचा जलद निपटारा होण्यासाठी लोकन्यायालयाच्या महत्त्वाविषयी सांगताना निकम म्हणाले, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी काल एक दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे लोक न्यायालय. ही कल्पना जरी जुनी असली तरी लोक अजूनही लोक न्यायालयामध्ये आपला तंटा मिटवायला तयार नसतात. आपल्या कोर्टातील जे केस खटले सुरू झालेले आहे हे खरोखर शांत वादाने न मिटवता दोघं पार्टीज मध्ये सलोख्याचे संबंध ठेवून हे मिटवता येतं. पण याकरता न्यायाधीशांनाही सक्रिय भूमिका घ्यावी लागली पाहिजे. माझ्या मते हल्ली लोक न्यायालयाचं काम बऱ्याच वेळा यांत्रिक स्वरूपात होतं आणि हे जर टाळायचं असेल तर न्यायाधीशांनी देखील स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. परंतु असं आज करतात का न्यायाधीश, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून न्यायालयाने देखील याकरता न्यायाधीशांकरता काही इन्सेंटिव्ह ठेवले पाहिजे, जेणेकरून न्यायाधीशांना लोक न्यायालयाच्या माध्यमातून लोकांनी आपले वाद मिटवावे अशा तऱ्हेचं एक प्लॅटफॉर्म तयार करणं देखील जरुरीचं आहे. त्याकरता दोघांनाही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. वकील वर्गाची ही नैतिक जबाबदारी आहे. पण काही वेळेला वकील बांधवांना देखील वाटतं लोक न्यायालयाच्या माध्यमातून खटले पखेडे जर मिटले तर मग आमच्या फीचं काय, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. फी मिळते नाही असं नाहीये, परंतु फी करता मिळत नाही म्हणून दोघं पार्टीमध्ये सलोख्याचे संबंध असू नये का? आज विशेषतः माझ्या मते वैवाहिक संबंध जिथे होतात, काही किरकोळ वादावरून नवरा पत्नी बायकोचं भांडण होतं आणि जे घटस्फोटापर्यंत जातं, लहान मुलांवरती त्यांचा परिणाम होत असतो. आणि म्हणून विशेषतः अशा घटस्फोटाच्या मॅटर्स किंवा मुलांची कस्टडी कोणाकडे असावी या संदर्भात देखील न्यायाधीशांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि वकील वर्गाने देखील कारण पुढाकार घेतला पाहिजे. आज सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर आपापसातील संबंध सुसंवाद आणि सलोख्याचे निर्माण करायचे असेल तर लोक न्यायालय हे प्रभावी माध्यम आहे आणि हेच
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. म्हणून माझ्या मते आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. लोकांना आपण सल्ला दिला पाहिजे की लोक न्यायालयाचं महत्व कशात आहे आणि लोक देशात जर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जायचं असेल, आम्हाला महान सत्ता बनवायचं असेल, आपसातील वैचारिक वाद जे आहेत ते मिटवता आले पाहिजे. श्रोतेहो, सर्वसामान्य माणसापर्यंत कायदेशीर मुदत सुलभतेनं पोहोचवण्यासाठी शासकीय आणि स्थानिक पातळीवरही प्रयत्न होत आहेत. याविषयी ॲडव्होकेट प्रशांत यादव यांनी माहिती दिली. हा तसा क्लिष्ट विषय आहे. त्यामुळं कोर्टाची पायरी चढायची आवश्यकता नाही अशी भावना सर्वसामान्य लोकांमध्ये होते. परंतु कायद्याच्या सुविधा ह्या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अधिवक्ता परिषद ही एक वकिलांची संस्था आहे आणि त्यामध्ये दादासाहेब बेंद्रे हे पुण्यातले ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, S.K. जैन सर आहेत. यांच्या माध्यमातून न्याय केंद्राची स्थापना केलेली आहे. यामध्ये उद्देश असा आहे की विधिमंडळामध्ये किंवा केंद्रस्थानातून जे काही कायदे पारित केले जातात त्या कायद्याचा फायदा हा नागरिकांना कसा आहे तो सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा एक अभ्यास वर्ग असतो आणि ते वकिलांच्याच ऑफिसमध्ये ते न्याय केंद्र असावं अशा पद्धतीचं ही प्रणाली, ही कल्पना ही राबवण्यात पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. यामध्ये नवीन कायद्याची तर ओळख होतेच, परंतु आलेल्या एक आपण त्याला पक्षकार म्हणू किंवा एखाद्या व्यक्तीला कायद्याची आवश्यकता आहे तर त्याला योग्य मार्गदर्शन केलं जातं की कोर्टात न येता सुद्धा कोर्टाच्या बाहेर समुपदेशाने कसे प्रकरण सोडवली जातील अशा प्रकारचा हा न्याय केंद्र याचा हा विषय आहे. आत्ताचा मोदी साहेबांचा जो विषय आहे की वरतून की या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेपर्यंत ही कायद्याची फळं ही पोहोचली पाहिजे. म्हणजे कायद्याची गंगा ही प्रत्येकाच्या अंगणापर्यंत आणि उंबरठ्यापर्यंत आली पाहिजे. यामध्ये लीगल एड ही सुद्धा एक संस्था काम करते. एक हमदर्द प्रतिष्ठान म्हणू किंवा एक हमदर्द योजना आहे, त्यामध्ये सुद्धा वकील मंडळी कामं करतात की जेलमध्ये जाणं, त्या आरोपींची मुलाखत घेणं, त्यांच्या पालकांना बोलवणं आणि त्याच्यासाठी जामीनचा प्रयत्न करणं. छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी खूप माणसं तुरुंगात पडलेली आहेत, ज्यांची शिक्षा 6 महिने आहेत परंतु 1 वर्षापासून ते तुरुंगात आहे. अशांची प्रकरणं घेणं, त्यांचं जामीन करणं, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश सुद्धा दिलेले आहेत वेळोवेळी, परंतु ते लोकांना माहीत नसतात. त्यामुळे बरेच लोक तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगाचा देखील बोजा वाढतो कैद्यांचा. अशा प्रकारची ही सगळी वाद जे तंटे हे सगळं मिटवण्याचं काम हे या लीगल एड ह्या संस्थेतनं होत असतं. यादव यांनी लोक न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रिया कशी सुलभ होते याची माहिती दिली. यामध्ये दिवाणी पद्धतीचे देखील हे जे प्रकरण आहेत, चेक बाउन्सचे प्रकरण आहेत की दावा दाखल झालेला आहे, खटला चाललेला आहे, एखादा ज्येष्ठ नागरिक आहे 60-61 वर्ष त्याची झालेली आहेत, मग त्याला जलद गतीने न्याय मिळण्यासाठी लोक अदालत ही संकल्पना ही जिल्हा स्तरावर सगळ्यांनी ती राबवली पाहिजे. यासाठी देखील वकील मंडळी आणि न्यायाधीश सुद्धा हे क्रियाशील झालेले आहेत. पुण्याचं उदाहरण दिलं तर पुण्यामध्ये तर दररोज लोक अदालत सारखं एक प्रकार कायमस्वरूपी लोक अदालत जिथे 138चे प्रकरण, 138 म्हणजे चेक बाउन्सचे प्रकरण, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचे, त्या ठिकाणी समोपचाराने दोघांना समोर बसून जे काय तुमचा व्यवहार झाला, धनादेशाची रक्कम मिळून थोडंफार पुढं मागं करून तुम्ही सामोपचाराने मिटवा. त्यामुळे न्याय संस्थेवरचा बोजा देखील कमी होतो आणि इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत, इतर जे महत्वाचे खटले आहेत, गंभीर गुन्ह्याचे खटले आहेत, त्याकडं न्यायाधीशांना अधिक लक्ष देता यावं यासाठी हे सगळं हमदर्द, अधिवक्ता परिषद, न्याय केंद्र, पुन्हा समुपदेशन या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायाधीश आणि वकील असे सगळे एकत्र येऊन या पद्धतीची प्रणाली राबवत आहे. पुणे जिल्हा न्यायालयात तर मोठा फलक लावलेला आहे की ज्या योगे न्यायालयात तिथं सबंध सोप्या भाषेत लिहिलेलं आहे की ही प्रकरणं जी आहेत खाली नमूद केलेली, या प्रकरणामध्ये तडजोडीसाठी तुम्ही केव्हाही कोर्टामध्ये येऊ शकता आणि आपलं प्रकरण हे सामोपचाराने मिटवू शकता. खटल्याचा निकाल लागण्यासाठी विलंब झाला तर लोकांचा न्याय प्रक्रियेवर विश्वास कायम आहे हे आशादायक असल्याचं यादव यांनी सांगितलं. बदललेल्या कायद्याचा सुद्धा अभ्यास या निमित्तानं वकिलांनाही व्हावा, न्यायसंस्थेला त्याचा हे मिळावा आणि तो फायदा एकंदरीत आपल्या न्यायसंस्थेवर जे दैनंदिन या खटल्यांची संख्या वाढत चाललेली आहे ती कमी व्हावी. कारण न्यायाधीशांची संख्या मर्यादित आहे, कोर्टामध्ये सुविधा तशा पूर्ण नाही आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या या आपल्या देशामध्ये.
ती न्यायसंस्थेची संख्या तशी कमी आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आजही लोकांचा विश्वास कदाचित राजकारणावर नसेल, पण न्यायालयावर विश्वास आहे की मी तुला कोर्टात बघून घेईल. याचा अर्थ त्याचा कोर्टावर विश्वास आहे आणि प्रत्येक जण कोर्टात धाव घेतो. की या संख्या जरी वाढलेली, ती जरी आपल्याला एक प्रकारे तापदायक वाटली असली, तरी न्यायालयीन ह्या संस्थेवरचा विश्वास आहे, म्हणून जनता देखील इथे आलेली, न्यायसंस्थेकडे आलेली आपल्याला दिसते. श्रोतेहो, जलद आणि निर्दोष न्याय प्रक्रियेला हातभार लावण्यासाठी सर्वसामान्य माणसानंही कायद्याची प्राथमिक माहिती करून घेणं आवश्यक असल्याचं यादव यावेळी म्हणाले. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या प्रकारामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग ह्यामध्ये आवश्यक आहे आणि जनतेने सुद्धा या सगळ्या कायद्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून आता बघा, विधी विभागाकडं पूर्वी वकील वकिलाचा मुलगा वकील व्हायचा, परंतु आता वकिलाचं ज्ञान हे केवळ कोर्टामध्ये उभा राहून युक्तिवाद करण्यासाठी नसून अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा वकिलीचं ज्ञान हे आवश्यक असल्याचं आपल्याला दिसतं. अशा प्रकारचं ही न्यायसंस्था ती सुरळीत चालावी म्हणून हा शासनाचा उपक्रम, हा कार्यक्रम या योगे तळागाळापर्यंत ही न्यायाची गंगा, ही कायद्याची गंगा ही त्याच्यापर्यंत पोहोचावी, अशा प्रकारचं हे काम सुरू आहे. पुणे जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करताना आम्हाला असं दिसतं की एक मोबाईल व्हॅन सुद्धा आहे. ती ग्रामीण भागात जाते आणि तिथे सुद्धा ह्या न्यायदान प्रक्रियेचं ते काम करतात. लोक अदालतचं ते काम करतात तिथे. आणि मग एका दिवसात खटले मिटतील, सामोपचाराने मिटतील, कायद्याला धरून मिटतील, अशा प्रकारचे मोबाईल, म्हणजे फिरता जसा दवाखाना असतो तसं फिरतं न्यायालय हे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जाऊन तिथे जनता ही सुशिक्षित होईल. कायद्याच्या बाबतीत कोणी निरक्षर राहता कामा नये, असा धागा घेऊनच आपल्या केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया आता सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. श्रोतेहो, न्याय फक्त न्यायालयाच्या भिंतीपर्यंत मर्यादित राहू नये, तो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्या दृष्टीनं कायदेशीर मदत वितरण यंत्रणेला सशक्त करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्त्वाची आहे. भारतातील न्यायप्रणाली अधिक समावेशक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ही परिषद प्रेरक ठरेल, अशी आशा करूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.